दिवसेंदिवस रेशीम शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये वाढत चालले असून शेतीसोबतच जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी या व्यवसायाला महत्त्व दिलेलं आहे. रेशीम शेतीपासून अनेकांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम देखील बनवलेलं आहे. अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आम्ही आपणास सांगणार आहोत, ज्यांनी पारंपरिक शेतीसोबतच रेशीम शेतीला जोड व्यवसाय म्हणून प्राधान्य दिलेलं आहे. नाव आहे बळीराम डाके. मागील 2-3 वर्षांपासून बळीराम डाके रेशीम शेती करतात. नमस्कार, माझं नाव बळीराम सोनाजी डाके, गाव नित्रूड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. तर याच्यामध्ये असं आहे की 1 एकरमध्ये आम्हाला कमीत कमी तर सगळा नफा जाता, हे म्हणजे खर्च जाता 1 लाख रुपये सहज राहू शकतात. आम्हाला याच्यामध्ये 1 लाख रुपये मोकळे राहतात. पण आता ह्याच्यात काय होते, भावाभावी जर आम्हाला भाव जर कमीत 500च्या पुढं जरा राहिला तर आम्हाला 1.5 लाखाच्या पुढं ह्याच्यामध्ये आम्हाला पैसे राहू शकतात. 1.5 लाखाच्या पुढं 1 एकरमध्ये 1.5 लाख रुपये सगळा खर्च जाऊन कंपल्सरी राहते. पण आता ह्याच्यामध्ये कसं, आता काय भाव घस राहिलेत, काही चढायलेत, तितकं धरून जर केलं तरी 1 लाख रुपये आम्हाला सगळं खर्च जाता राहते, बरोबर राहते. दिवसेंदिवस शेतीमध्ये नवनवीन प्रयोग होत असताना रेशीम शेतीला अधिक महत्त्व वाढलं आहे. शेतकरी जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेतीला अधिक महत्त्व देत आहेत. रेशीमचं पीक घेण्याआधी बळीराम डाके हे कापूस, ज्वारी, बाजरी, मूग अशा पिकांचा उत्पन्न घ्यायचे. परंतु काहीतरी वेगळं करता यावं या उद्देशाने ते रेशीम शेतीकडे वळले. आणि खरोखरच ह्याच्यात आता जी काही बरोबर शेतकरी 1 एकरवाले 2 एकरवाले ह्याच्यात घुसायलाच पाहिजे. ह्याच्यातून चांगलं आहे, मेहनतीचं पीक आहे. ह्या कापसामध्ये जर गेलं, ऊसामध्ये जर गेलं तर दुप्पट खर्च आहे. 70% मेहनत आहे ह्याच्यामध्ये आणि 60% तुम्हाला ह्याच्यामध्ये फक्त लय झालं तर 30% त्यातून वाचू शकते तुम्हाला. बळीराम डाके यांच्या उत्पन्नाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर प्रत्येक 20 ते 25 दिवसाला त्यांची एक बॅच निघते आणि प्रत्येकी बॅचच्या मागे 1 ते 1.5 लाख एवढी त्यांची कमाई आहे. न्यूज 18 लोकलसह मी प्रशांत, बीड.